गेल्या काही दिवसांपासून घरातून बाहेर पडल्यावर अंगाची लाही होतीये। मान्सून आलाय असं वाटत असतानाच अचानक पावसानं पाठका फिरवली। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज तुमच्या जिल्ह्यात पावसाची बॅटिंग होणार की उष्णतेची लाट तुम्हाला होरपळून काढणार? होय, हवामान विभागानं पुढच्या काही तासांसाठी महाराष्ट्रात अतिशय गंभीर इशारा जारी केलाय। एकाच वेळी राज्याच्या एका भागात ऑरेंज अलर्ट आहे तर दुसऱ्या भागात येलो अलर्ट। मान्सूनच्या प्रवासात एक असा मोठा अडथळा आला होता ज्यानं संपूर्ण गणितच बदलून टाकलं। पण आता हवामान तज्ञांनी एक अत्यंत दिलासादायक आणि तितकीच धक्कादायक बातमी दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुमच्या शहराचा नेमका प्लॅन सांगणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। जून महिना अर्धा संपला तरी अनेक भागात पावसानं हुलकावणी दिली आहे। कडक उन्हामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा उकाड्यानं हैराण झालाय। पण असं अचानक काय घडलं की मान्सून थांबला? तर याचं मुख्य कारण होतं चक्राकार वारे। होय, या चक्राकार वाऱ्यांमुळे मान्सूनचा पुढचा प्रवास पूर्णपणे रखडला होता। पण आता काळजी करण्याची गरज नाहीये। हवामान विभागाकडून थेट अपडेट आलेली आहे की महाराष्ट्रात आता मान्सून पुढे सरकण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होतंय। होय, फक्त 3 दिवसात, फक्त 72 तासात मान्सून राज्यात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे। आणि तज्ञांचा अंदाज मांडला तर पुढच्या अवघ्या एका आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल। पण मान्सून सक्रिय होत असतानाच आजचा दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अत्यंत धोक्याचा आणि कसोटीचा असणार आहे। आपण आधी बोलूयात विदर्भाबद्दल। विदर्भातील नागरिकांनो, आज घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या, कारण आज विदर्भात उष्ण लाट आणि सोबतीला वादळी पाऊस असं दुहेरी संकट एकाच वेळी येणार आहे। म्हणूनच हवामान विभागानं इथं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। यात प्रामुख्यानं अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उन्हाचा चटका असह्य होणार असून तर दुसरीकडे वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामानासोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे एका बाजूला ऊन आणि दुसऱ्या बाजूला गारपीट किंवा वादळ असं विचित्र चित्र आणि भयानक हवामान आज विदर्भात पाहायला मिळू शकतं। आता वळूयात पश्चिम महाराष्ट्र आणि पुणेकरांकडे। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान थेट 37 ते 38 अंश वरती गेलं होतं। पुणेकर उकाड्यानं आणि उन्हाच्या तीव्र झळांनी पुरते त्रस्त झाले होते। पण शनिवारपासून पुण्यात निसर्गानं कूच बदललेली आहे। शनिवारी कमाल तापमान तब्बल 2 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेलेली आहे, ज्यामुळे हवेत काहीसा गारवा आलाय। आता IMDच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल। दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। म्हणजेच पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार हे नक्की। चला तर मग आता जाणून घेऊयात आज महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये कुठे कसा पाऊस असेल। हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय। आता कोणकोणत्या भागाला येलो अलर्ट म्हणजे वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे? तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर या भागात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे। उष्ण हवामानाचा इशारा येलो अलर्ट कुठं दिलाय? तर मुंबई नजीकच्या पालघर जिल्ह्याला आज उष्ण हवामानाचा सामना करावा लागणार आहे। उर्वरित महाराष्ट्रातील म्हणजेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज आकाश मुख्यतः अंशतः ढगाळ असेल। काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवेल तर काही तुरळक ठिकाणी अचानक विजांसह हलका पाऊस होऊ शकतो। एकंदरीत चित्र पाहता चक्राकार वाऱ्यांचा अडथळा आता दूर झालाय। येत्या आठवड्याभरात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला चिंब भिजवण्यासाठी सज्ज होतोय। पण आजचा दिवस हा उन्हाचा चटका आणि वादळी पाऊस यांचा मिलाफ असणार आहे। विदर्भ आणि येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांनी काळजी घ्या। दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणं टाळा आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभं राहू नका। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात आणि सध्या तुमच्याकडे ऊन आहे की पाऊस, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सतर्क राहतील। हवामानाच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।